अग सखे सखे अग सखे सखे अग सखे 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 आज बोंबाटते मी आज गतीची राहते ऐक सखे साधनी ऐक सखे साधनी कथाई नारी जन्माची कथा नारी जन्माची व्यथा माय बापाची कथा नारी जन्माची व्यथा माय बापाची ऐक सखे साधनी कथाई नारी जन्माची ऐक सखे साधनी कथाई नारी जन्माची कथा नारी जन्माची मुलगी जन्माला आल्यापासून सुरुवात झाल्यापासून अंतापर्यंत आई वडिलांना तिची काळजी का असते ती या गजरातून सांगायचा प्रयत्न करतोय बघा. कारण का हे आताचं युग कलियुग मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण श्रेष्ठ आहे. हा भवसागर जर पार पाडायचा असेल आपल्याला तर नामस्मरणच आपल्या साथीला येणार आहे. मगाशी भाषण करते वेळी सांगितलं हरिनामाशिवाय पर्याय नाही या कलियुगामध्ये. तर असं हे कलियुग आणि ह्या कलियुगामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर आई वडिलांना चिंता का वाटते त्याची ही कथा आहे. कथा नारी जन्माची व्यथा माय बापाची बेटी धनाची पेटी कन्या जन्म येता घरी बेटी धनाची पेटी कन्या जन्म येता घरी हर्ष माईना माय पित्याची अंतरी हर्ष माईना माय पित्याची अंतरी हर्ष माईना माय पित्याची अंतरी काजळ तीट लावी आई रेणी पणी करी काजळ तीट लावी आई रेणी पणी करी बाबांची लाडली बाबांची लाडली बाबांची लाडली खेळे अंगा खांद्यावरी बाबांची लाडली खेळे अंगा खांद्यावरी बाबांची लाडली खेळे अंगा पेटी म्हणजे धनाची पेटी साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली. आई वडिलांना एवढा आनंद होतो आणि मग तिचा सांभाळ करता करता आई वडील एवढे मग्न होतात पोरग्यात जरा काय त्रास होऊ देत नाही. औषण खाली ठेवलं की बापू उचलून घेता बापसन खाली ठेवलं की आई उचलून घेता. कोणाची तरी नजर लागत म्हणून आई काय करणार इकडे काळा लाव तिकडे काळा लाव तिकडे काळा लाव का कुणाची नजर इथून भीतीची सुरुवात होते बघा. ऐका बाबांची लाडली अंगा खांद्यावरी
मोठी झाली, 16 वर्षाची झाली, आई वडिलांची चिंता आणखी वाढली. कशी? 16वं वर्ष धोक्याचं, 16वं वर्ष धोक्याचं चिंता ठेवली, 16वं वर्ष धोक्याचं चिंता ठेवली. सांभाळ पोरी, सांभाळ पोरी, सांभाळ पोरी, नांदग्याची नजर पडेल होती. सांभाळ पोरी, नांदग्याची नजर पडेल होती. सांभाळ पोरी, नांदग्याची नजर पडेल होती. 16 वर्षाची मुलगी झाली की आई वडिलांना वाटतं की आपली मुलगी घरातून सकाळी बाहेर पडून गेली, संध्याकाळी सुखरूप परत येईपर्यंत आई वडिलांना चिंता असते. चिंतातूर असतात आई वडील. का? कारण आत्ताचा हा जमाना, आत्ताची तरुण पिढी, मधान्य झालेले लोक, आपण दिवसाला वाचतो पेपर मध्ये, आज इकडे हा अत्याचार घडला, उद्या तिकडे तो अत्याचार घडला, आणि त्याच्यामध्ये हल्ली तो लव जिहादचा प्रकार वाढलाय. तुकडे करतात. खूप सांभाळून राहावं लागतं बाबा. आई वडिलांना केवढी चिंता असते, मुलींनी त्याचा विचार केला पाहिजे. आणि आई वडिलांचं सुद्धा कर्तव्य, आपली मुलगी जेव्हा घरातून बाहेर पडते त्यावेळी ती कशा अवस्थेमध्ये बाहेर पडते, तिच्या अंगावर कुठले कपडे आहेत. कारण आपली संस्कृती, भारतीय संस्कृती आणि विशेषतः महाराष्ट्रीयन संस्कृती जगामध्ये 1 नंबर आहे म्हणलं. आपल्या स्त्रियांचा पेहराव आणि बाहेरच्या लोकांचे कपडे बघा. पण हल्ली आम्ही त्यांचा शिकोक लागला, आमचा विसरत चालला. आमची साडी नेसोक आमका लाज वाटता. जीन्सची पॅन्ट घालूक लागली पोरी सुद्धा, ती सुद्धा कशी बापूस नाकडनं 2000 घेतात, ती फाटलेली पॅन्ट आणतात घरात, त्याका 1000 भोका. एकनाथ बेणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजय खानविलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना बरकत दे रे देवा बाबा. एवढा लोक माझ्या पाहुण्याचे माका अगोदर माहित नव्हतं. म्हणजे बरकत कोणाक देऊक सांगायची तेंका, जे आपल्या का बक्षीस देतात तेंका जर देवान बरकत दिला तर ते खिशात हात घालणार, नाही तर तुम्ही बाकीचे आपले टाळी वाजवता. मजा म्हणून सांगते, काय नाही, तुमचे आशीर्वाद आहे, तुमचे फक्त आशीर्वाद हवे. आम्हाला दोघांनाही काही कमी नाही, मला पण नाही, त्याला पण काही कमी नाही. तोही चांगलं तारखा. आता बघितलं ना, आता जॅकेट बिकेट घालून ये. ते बैली कुका म्हशी याच्यात असतं पळप्याचे बाजारात तसं येऊन उभं राहायचं. एखाद्या काय टीव्हीवर काय ना काय बघित राहता, तो मालिका बिलिका ऍड बीड काय तो बघित राहता. आणि त्यांना एवढा त्या काय ऍडला ह्या लागला, तो संतूर साबणाचा 2-4 बॉक्स संपवला, कलरच नाही. हा तसोच बरं. ते काहीतरी तरी ऍडव्हर्टाईजमध्ये दाखवलं, शॅम्पून केस सिल्की होतं आणि वाढतं. गुलामन होते ते नाहीसे करून. असू दे, थोडं थोडं मनोरंजन करत. आता मी थोडं बोलतोय म्हणजे माझे काय तो शिल्लक ठेवणार नाही माका माहिती. पण हे चालायचं भजन म्हटल्यानंतर मनोरंजन तुमच्यासाठी सगळं. आमचा तसा काय वाटलेलं नाही, त्याचा माझ्यावर भरपूर प्रेम, माझ्या त्याच्यात भरपूर प्रेम. माका देशात एवढे पैसे ते का द्यावा, नाही तर माझ्या बहिणीका जाऊन ते सगळे त्रास देतो. हा, तर काय झालं, 16 वर्षाची मुलगी झाल्यानंतर आई वडिलांना चिंता वाटते. का? कारण आत्ताचा जमाना, सध्या मुलगी घरातून बाहेर पडून गेल्यानंतर संध्याकाळी घरी येईल की नाही याची, म्हणजे सुखरूप येते की नाही, आई वडिलांना ती चिंता असते. कारण सध्या जे प्रकार घडतात ते ऐकल्यानंतर आई वडील धास्तावलेले असतात बघा. म्हणून आई वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे. आपली मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर कसं पाहिजे, अंगभर कपडे पाहिजे, महाराष्ट्राची राजकन्या वाटली पाहिजे, हातामध्ये बांगड्या, डोक्याला कपाळाला कुंकू, पायामध्ये पैंजण वाटलं पाहिजे. कसं जातेवाडी लोकांनी म्हणायला पाहिजे, अरे बघा बघा कोण चालले, कोण चालले, महाराष्ट्राची राजकन्या चालली. नाही तर सध्या परिस्थिती काय, 5-6 जणांचा टोळका काहीतरी नागा रूपा असताना एखादी पोरगी गेली की बघ हे तो काय ऍटम चाललो, तो काय ऍटम चाललो. म्हणजे असं होता कामा नये. ऐका, 16वं वर्ष आल्यानंतर आई वडिलांची चिंता कशी वाढते. 16वं वर्ष धोक्यात चिंता ठेवली, सांभाळ पोरी, नांदग्याची नजर पडेल तुझी. सांभाळ
अरुण खानविलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांभाळ पोरी लांडग्यांची नजर पडेल उरी. सांभाळली तुला आजवरी. होत्याच नव्हतं होईल, होत्याच नव्हतं होईल, होत्याच नव्हतं होईल, अमृत जाईल गरुडी. सगळ्या मुलींना विनंती आहे, अशा प्रकारे वागा की आपल्या आई वडिलांची मान सदैव ताठ राहिली पाहिजे. कधी त्याला वाटता का म्हणे रस्त्याने चालते वेळी कोणी बोट दाखवता नका म्हणे आपल्यामुळे. कारण का मुलीचं आयुष्य म्हणजे काचेच्या भांड्यासारखं असतं आणि सगळ्या कुटुंबाची इज्जत त्याच्यावरती असते. बघा, सगळ्या कुटुंबाचं नाव त्याच्यावरती असतं. कोणाची हिंमत होता का म्हणे की ही मुलगी, सगळ्यांनी सांगायला पाहिजे अरे वा, नाही जेवण करून गेला तरी चालत, नाही भांडी घासला तरी चालत, ठेवीत तो कोणतरी भांडी घासू का. नाही तर हल्ली काय काय जण प्रेम केलेले भांडी स्वतःच घासत आणि बाहेर कोणाला समजू नये टीव्ही तो आवाज मोठा करत. असे पण महानग झालं तरी चालेल, काय काम नाही आलं तरी चालेल, जेवण नाही आलं तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांची मान चार चौकामध्ये कधी खाली जाता का म्हणे याची काळजी प्रत्येक मुलीने घ्यावी. जानवी आंबेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पटकन 500 रुपये इले तोंडात, कदाचित कोणतरी पुढच्या वेळी देणारच असा देवाचा मेसेज आलो. या का आपण आपल्या मनात काय करीत नसता, देव करवून घेता. काय झालं, सांभाळ पोरी लांडग्यांची नजर पडेल उरी. बबन पवार यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. मनोहर बेळणेकर यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मुलगी मोठी झाली, 16 वर्षाची झाली, आई वडिलांची चिंता वाढली का. आताचा हा जमाना खतरनाक जमाना. बाहेर गेलेली मुलगी सुखरूप परत येईपर्यंत आई वडील चिंतातूर असतात. झालं बाबा, मुलगी उपवर झाली, लग्नाचं वय झालं, आता लग्न जमवते वेळी सुद्धा आई वडिलांची चिंता वाढली का. ऐका, कन्या होता उपवर, कन्या होता उपवर, वय शोधावया, वय शोधावया, वय शोधावया, बाप फिरे दारो दार. एकदा मुलगी उपवर झाली की आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता असते आणि लग्न जमवते वेळी विचारा बाप आणि आई म्हणजे कोण हो, साक्षात परमेश्वर. त्या देवाला शक्य नव्हतं प्रत्येकाच्या घरी जाणं, म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये आई आणि वडील दोघांना पाठवलं परमेश्वराच्या रूपामध्ये. हा बाप स्वतः कधी कपडे फाटलेले कपडे अंगावर घालणार, पायामध्ये चप्पल नसणार, अनवाणी चालणार, पण आपल्या मुलाबाळांचे कधी हाल करणार नाही. त्यांना हवं त्यांची हवी ती हौस मौज पूर्ण करणारा तो बाप असतो. बघा,
आई आई आईबद्दल काय सांगायची गरज आहे? शेवटी आई ती आई असते, आपलं सर्वस्व आई असते. कारण का, जन्म देणारी आई, संस्कार करणारी आई आणि मायेचा हात फिरवणारी ती, आयुष्यभर आपल्या पाठीशी जिचा आशीर्वाद असतो ती आई असते बघा. आणि ही आई वडील चिंतातूर असतात का, ज्यावेळी मुलगी उपवर होते त्यावेळी मुलगा शोधण्यासाठी. हल्ली पोरींची लग्न पटापट जमतं, पण पोरग्यांची जमत नाही. याचं कारण काय, मध्यंतरीच्या काळात लोकांनी पोरींका जन्माक येऊ दिला नाही. पोरगी होता म्हटल्याबरोबर ताबडतोब गळो घोटायची. म्हणजे हॉस्पिटलला त्या डॉक्टर सांगायचे, कोण हा? पोरगी हा, आमका घरात घेऊची नाही. म्हणजे स्त्रीगुण हत्या. आणि त्याच्यामुळे काय झाला, आता बघशाल तर वळू एवढे फिरतात बिन लग्नाचे लग्न, कारण तेच सगळे जन्मा गेले होते. अरे या परमेश्वरानं हा समतोल का ठेवलेला आहे? विधात्याने हा समतोल ठेवलेला आहे. जेवढ्या मुली तेवढे मुलगे, आणि म्हणजे समतोल राहिला. सगळ्यांची लग्न होकच होईल. त्या देवात काळजी नाही, सगळी काळजी आहे ते का, पण आम्ही काहीतरी करता मग त्या आपल्या का भोगूचा लागता बघा. तर ही मुलगी उपवर झाल्यानंतर आई वडिलांना चिंता. कारण का, तिला चांगलं स्थळ मिळावं. आई वडिलांची एकच इच्छा असते, माझी मुलगी नेहमी आनंदामध्ये, सुखामध्ये, ऐश्वर्यामध्ये राहावी. आणि म्हणून बाप दारोदार फिरत असतो बघा, हुमरे झिजवत असतो. परंतु काय ठिकाणी हुंड्यासाठी बापाला, आपल्याकडे एक आनंद आहे कोकणामध्ये की आपण कोणाकडे हुंडा मागत नाही. आम्ही फक्त एवढंच सांगणार, तुमच्या मुलीला साडी चोळी नेसून उभी करा, आम्हाला हुंड्याची अपेक्षा नाही. कारण आपण कोकणी माणसं आहोत. पण तुम्ही जर घाटावर जा, देशावर जाल, तर बापाला आयुष्याची पुंजी, संपूर्ण साठवलेली पुंजी मुलीच्या लग्नामध्ये हुंड्यासाठी खर्च करावी लागते. आणि त्यावेळी बाप शेवटी कर्जाने बेजारून आत्महत्या करतात. एवढी पाळी येते बघा. सगळ्यांवरती हा गजेर आहे. म्हणून म्हणतो बघा, मुलगी उपवर झाल्यानंतर आई वडिलांना का चिंता असते. पायी डोक्यावरी करता चालू कुठला असेल तर आपला तळहाताच्या फोडावर जपलेल्या मुलीला, वाढवलेल्या मुलीला ज्यावेळी सासरी पाठवायची असते, आपल्याकडून तिला विदाई द्यायची असते आणि नवऱ्याच्या घरी पाठवायची असते, त्यावेळी आई वडिलांची काय अवस्था असेल विचार करा. आणि त्या मुलीची पण काय अवस्था असेल विचार करा. आपल्या ज्या अंगणामध्ये आपण खेळलो, ज्या घरामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, ते घर कायमचं सोडून आपल्याला नवऱ्याच्या घरी जायचं आहे, परक्या घरी जायचं आहे. पण हा नियम आहे सृष्टीचा, ते स्वीकारायलाच पाहिजे. पोरींका पण काय कमी वाटत नाही. त्या दिवशी आमच्याकडे लग्न झालं, आमच्या चाळीत पोरगी नाक्यावर ना परत गेली रडत आईच्या. सगळे ते म्हणतात, काय पोराचो त्या जीव तो बघा, बापसाचा घर सोडवत नाही. ती मैत्रीण म्हणतात, नाही हो काका, म्हणून ती चार्जरी सारली आहे घरात. सगळ्यापेक्षा जी होती पोरांचो मोबाईल वर
तरी आई वडिलांची चिंता संपली का आणखी वाढली का परक्याचं धन म्हणून धाडली सासरी छळेल का कोणी छळेल का कोणी छळेल का कोणी तिला सांगा हो संसारी सात जन्माची साथ देईल का पती आई वडिलांना चिंता वाटते माझी पोरगी सासरी गेली आहे पाठवले तिला परक्याचं धन म्हणून नवऱ्याच्या घरी पाठवली पण ती तिथे आनंदात राहील का तिला काय त्रास देतील का तिचा जाच होईल का आई वडिलांची चिंता असते बघा नवरा तिला 7 जन्माची साथ देईल का ती हळद्यावर हात सोडील कारण का सध्या फॅशन लिव्ह इन रिलेशनशिप त्या काहीतरी हल्ली नवीन इला आपल्या जवसर आपला दोघांचा पट्टा तवसर एकत्र राहायचा नंतर तुझं मार्ग वेगळं माझं मार्ग वेगळं ही आपली संस्कृती नाही आपली 7 जन्माची संस्कृती आहे सगळ्यांना मी सांगते कदाचित काय काय पोरींना वाटत असत की 7 जन्म काढूचे ह्याच्या बरोबर एकदा करून देतील त्याच्या बरोबर असा काय नाही या चुकीचा खरी 7 जन्म ह्याची व्याख्या काय शास्त्रामध्ये पुढचा जन्म कोणी पाहिलाय आणि आपल्याला जन्म नको म्हणून हा मानव जन्म आपण स्वीकारला कारण का या मानव जन्मामध्येच आपण सगळ्या योनीतून पुन्हा पुन्हा जन्म मरण याच्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून हा मानव जन्म आहे आणि परत 7 जन्म खय 7 जन्म याचा अर्थ असा आहे 12 वर्षाचं एक तप म्हणजे एक जन्म अशा प्रकारे 12 7 84 वर्ष आणि 16 वर्ष लग्नाचं वय अशी मिळून 100 वर्षाची 7 असे ते 7 जन्म चिंता करू नका नाही तर तुमका वाटत 7 दिवस छकुली बाने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 7 जन्माची साथ देईल का पती का घेईल काडी मोड का घेईल काडी मोड हात सोडील अर्धावरती जन्मापासून मुलीच्या त्यांच्या अंतापर्यंत मुलीची चिंता असते आणि हे जर कमी करायचं असेल तर ते आपण त्याच्यामध्ये सगळेजण सहकार्य करू शकतो बघा शेवटच्या गजराच्या या चरणामध्ये मी तीच विनंती सगळ्यांना करतो आहे का वासनांद होऊ नका विसरू नाती गोती तरुण पिढीला सांगतोय वासनांद होऊ नका भरकटू नका एखादी जर बाई एखादी जर मुलगी चालली आहे तर ती आपली आई असेल आपली बहीण असेल आपली कोणतरी नात्यातली असेल नातेवाईकांचा विसर पाडू नका आणि तिचा सन्मान करा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला प्रशांत मघाम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद महाराजांच्या काळामध्ये काय कोणाची हिंमत होती अरे जर समजा कोणी वाकड्या नजरेने एखाद्या बाईकडे पाहिलं एखाद्या परस्त्रीकडे पाहिलं तर डोळे काढले जात होते हात कलम केले जात होते असे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते पण आज त्यांची पुण्याई म्हणून आज आपण हे सगळेजण कार्यक्रम उत्सव साजरे करू शकतो कोणामुळे त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि जिजाऊ आईमुळे कारण तिने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं होतं वासनांद होऊ नका विसरू नका नाती गोती लेख आल्या वासनांद होऊ नका विसरू नाती गोती सुन आली घरा सगळ्यात महत्वाचा विषय ज्यावेळी आपल्या घरी सून येते त्यावेळी तिला सून म्हणून वागणूक देऊ नका तिला
सुनच आहे ती पण तुमच्या मुलगीसारखी आहे. तिला मुलीचा दर्जा द्या. आणि मुलीने सुद्धा ज्या घरी तुम्ही जाल त्या सासू सासऱ्यांना सासू सासरे म्हणू नका, आपले आई बाप म्हणा. अरे कुठेच ह्या संसारामध्ये ह्या जगामध्ये वृद्धाश्रमामध्ये कोणाला जायची पाळी आहे ना. आताच्या सुनांका सासू सासरे हवे असतं पण घरात फिरताना नको, फोटोच बंदिस्त झाले. दत्ताराम हरदास यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि सासू सुद्धा तसंच असतं का. काय काय सासू बघा आपल्या सुनेबद्दल कधी चांगलं बोलणार नाही, कायम तिच्याबद्दल काहीतरी बोटात मोडीत राहणार. बघा तुम्ही एखाद्या सासवे विचारा काय गे सून कशी आहे, काय सांगू तुका सून कशी आहे. हा वाटोळा केला माझ्या घराचा. म्हणजे केला काय, आमच्या बाबू बैल करून टाकला. अरे बैल केला म्हणजे काय सांगू तुका. आता सकाळी बाबू सुट्टा फाटपटी चॅन भरता, कचरो काढता, भांडी घासता, चाय करता, पाणी गरम करता, निमही पंचमी उठता, बैल करून टाकला घे बाय. बरं मी म्हटला त्या भाऊ जावय आपलं आपलं सून तुझी कशी आपण ते लेकीचा लेखीन केलंस तो जावय कसो. काय सांगू तुका माझ्या पोरी नशीब काढला घे बाय, खाई काढला नसता काय समजेल ना. देव माणूस मिळालो घे बाय, देव माणूस मिळालो माझ्या पोरात. म्हणजे म्हटलं देव माणूस कसो. काय सांगू तुका माझ्या पोरा का जरा त्रास नाही. सकाळी तो स्वतः 5 वाजता उठणार, कचरो काढणार, शान काढणार, पाणी तापवणार, चाय करणार, निघो माझ्या बाबी कुठं उठत. देव माणूस मिळाला, काम तोच करता. हो इथो लेख पण त्याच काम करतात, जावळ पण त्याच काम करतात, पण तो देव माणूस आणि हो होय. नारायण माईल यांच्या स्मरणार्थ सुभाष माईल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण माईल यांच्या मृतात्म्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी आई त्याच्यावर प्रार्थना करतो. वासनांद होऊ नका विसरू नाती गोती, सुन आली घरातीला मानाले की प्रती. लोभापायी धरू नका हुंड्याची आसक्ती, लोभापायी धरू नका हुंड्याची आसक्ती. दातातल्या हसू नका सुखातल्या माती, दातातल्या हसू नका सुखातल्या माती. एवढं काही आपण सगळ्यांनी केलं तर त्या आई वडिलांचा प्रत्येक आई वडिलांचं दुःख आपण कमी करू शकतो. वासनांद होऊ नका. सून आली आपल्या घरामध्ये तिला लेकीचा दर्जा द्या. हुंड्याची कोणी आसक्ती करू नका, लोभ धरू नका. मग बघा काय होतं ते. मनोहर जावडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मधुसूदन पेंढारकर यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. सगळ्यांना बरकत द्या. जात्यातल्या हसू नका सुखातल्या वाटी, जात्यातल्या हसू नका सुखातल्या वाटी, जात्यातल्या हसू नका सुखातल्या वाटी. प्रमोद सांगितला ना व्यथा, प्रमोद सांगितला ना व्यथा, प्रमोद सांगितला ना व्यथा जन्मला त्यांनी, प्रमोद सांगितला ना व्यथा जन्मला त्यांनी. अरविंद सावंत
अर्जुन सावंत सर्व्हिस धालवली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.